पुण्यातील व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रोड बंद ठेवून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। व्यापारी संघटनांसाठी पवारांनी मोठं कार्य केलं आणि त्यांच्या जाण्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे एरवी गजबजलेला लक्ष्मी रोड अजित पवारांच्या जाण्यामुळे शांत झालेला पाहायला मिळाला। दरम्यान अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून राज्यातल्या अनेक शहरांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पाळला। अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवला तर नाशिक जिल्ह्यातल्या येवलामध्ये देखील कडकडीत बंद हा ठेवण्यात आला। आता बातमी नाशिकमधून आहे। लासलगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी विविध सामाजिक राजकीय संघटनांसह अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली। शोक व्यक्त करण्यासाठी शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली आस्थापनं बंद ठेवली। तर अजित पवारांच्या निधनामुळे यवतमाळच्या ढाणकी शहरात शोकाकुल वातावरण पाहायला मिळालं। आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी प्रतिष्ठित नागरिक, शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अनिल येरावार यांनी पुकारलेल्या आवाहनानुसार शहरातील सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून व्यापाऱ्यांनी दादांना भावपूर्ण मानवंदनाही दिली। तर अजित पवारांवर अंत्यसंस्कार पार पडल्यावर बुलढाणा जिल्ह्यात शोकाकुल वातावरण पाहायला मिळालं। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, संग्रामपूर शहरात कडकडीत बंद ठेवत सर्व पक्षीयांनीच श्रद्धांजली वाहिली। धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडामध्ये अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यात आला। व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली। या बंदमध्ये गावातील संपूर्ण व्यापारी आणि नागरिक सहभागी झाले। अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्स संपूर्ण शिंदखेडा गावात लावण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।